हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि जे कोणी आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये नवीन सबस्क्राइब झाले आहे त्यांचंही आणि जे जुने आपली फॅमिली आहे त्यांचंही मनापासून अगदी हृदयातून धन्यवाद मानते आणि व्हिडिओला सुरुवात करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजपासून गुरुचरित्राचं पारायण केंद्रामध्ये चालू झालेलं आहे। कोण कोण करायला लागलं, माझे ताई दादा काकू मावशी जे करत आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये मला नक्की सांगा। मी आम्हालाही स्वामींच्या कृपेने रात्री 9 ते 12ची सेवा मिळालेली आहे, मात्र मी गुरुचरित्राला बसलेली नाही आहे। मी फक्त तिथे सेवा करणार आहे आणि सोबत 7 पारायण करण्याचं असं मी ठरवलं माझ्या मनाशी। स्वामींनी तेवढे 7 पारायण माझ्याकडून स्वामी चरित्राचे करून घ्यावे एवढी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आणि तुम्हीही ज्या कोणी माझ्या ताई दादा ज्यांना शक्य होत नसेल, माझ्यासारखं कोणतीही अडचण असेल, तर तुम्हाला तुमच्याकडनं जेवढे होतील स्वामी चरित्राचे पारायण तेवढे तुम्ही करू शकता। फक्त एकच करा की करताना जेव्हा तुम्ही संकल्प करून पारायण करा, म्हणजे तुम्ही कोणत्या इच्छेसाठी करत असाल तर, आणि तुम्हाला एक स्वामी सेवा म्हणून किंवा भक्ती म्हणून करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता। आणि एक सांगेन फक्त, कारण मला त्यावर व्हिडिओ करायचा होता पण करणं झाला नाही माझ्याच्याने। तुम्हाला जर स्वामी सेवा करायची असेल किंवा तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्ही सर्वात पहिले केंद्रामध्ये जा, एक नारळ घ्या आणि 2 खाऊची पानं घ्या, म्हणजे विड्याची पानं 1 रुपया आणि लाल सुपारी, सोबत एखादं गुलाबाचं फूल किंवा साधं फूल असेल तेही चालेल, थोडीशी खडी साखर घ्या आणि केंद्रामध्ये जाते घेऊन आणि तिथे तुम्हाला स्वामी महाराजांचा गजर करून ते नारळ तुम्हाला ठेवायचं आहे केंद्रामध्ये स्वामींजवळ। आणि स्वामींना सांगायचं आहे की मी आजपासून स्वामी सेवा करणार आहे, स्वामी कृपया ती स्वामी सेवा माझी तुमच्यापर्यंत पोहोचू द्या। तुम्हाला जसं तुम्ही कोणत्या याच्यासाठी इच्छेसाठी भक्ती करणार असाल ते तुम्हाला तिथे बोलून तुम्हाला नारळ तिथे स्वामींचरणी अर्पण करायचं आहे। शक्य झालं तर केळी पन्या आणि करू शकता। आता आपण बघणार आहोत की मोरपिसाचे फायदे आपल्याला कोणकोणते आहेत, मोरपीस लावल्याने कोणकोणते फायदे होतात, किंवा आपल्या घरातील वातावरण कसं शुद्ध राहतं, वास्तुदोष निवारण होतात, त्यासाठी आपण आज मोरपिसाचे फायदे बघणार आहोत। ज्यांची मुलं अभ्यास करत नाही किंवा त्यांचं मन लागत नाही त्यासाठी मी छोटे छोटे मोरपिसाचे तुम्हाला अगदी 4-5 उपाय सांगणार आहे। ते तुम्हाला पटले तर करा, नाही पटले तर सोडून द्या। आणि मी एक सांगेन की माझे व्हिडिओ जे 500 लोक बघतात त्यातील 5 लोकांनी जर माझी व्हिडिओद्वारे जर सेवा केली, स्वामी सेवा केली किंवा कोणत्याही देवाची भक्ती केली तर मी तर म्हणेन खरोखर स्वामींनी ही माझी भक्ती स्वीकारली, एवढंच सांगेन। तुम्हाला पटलं तर करा, नाही पटलं तर सोडून द्या। आता मोरपीस हा खूप चांगला आहे। आता भगवान श्रीकृष्णांच्या डोक्यावर मोरपीस असतो, परत आपण आता देवघरामध्ये मोरपीस ठेवतो, घरामध्ये मोरपीस ठेवतो, तर भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावरती अगदी लहानपणापासून मोरपीस लावलेला आहे। तर त्याचं कारण काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। जेव्हा भगवान श्रीकृष्ण जन्माला आले होते तेव्हा त्यांना कालसर्प दोष होता, त्यासाठी त्यांच्या आईने यशोदा मातेने त्यांना कालसर्प दोष असल्यामुळे त्यांना माहिती होतं, तर त्यांनी अगदी त्यांच्या लहानपणापासून भगवान श्रीकृष्णांच्या डोक्यावर यशोदा मातेने त्यांच्या डोक्यावर ते एक मोरपीस लावून नेहमी ठेवायच्या। याच्यासाठी आपण आपल्या घरामध्ये किंवा आता मी समोर चालून त्याचा उपाय सांगणारच आहे मुलांसाठी, अभ्यासासाठी, तर तो व्हिडिओ संपूर्ण बघा।
आता तुमची मुलं जे आपण म्हणतो हा अभ्यास करत नाही, त्यांचं मन लागत नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, ज्यांची मुलं अभ्यास करत नाही, त्यांचं लक्ष लागत नाही, त्यांचं म्हणजे जे वाचन केलं ते लक्षात राहत नाही, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक मोरपीस त्यांच्या बॅगमध्ये किंवा पुस्तकामध्ये त्या आपल्याला ठेवून द्यायचा आहे। मोरपीस अगदी म्हणजे त्याला डोळा असावा, जो हिरवा डोळा असतो की नाही तो डोळा असावा त्या मोरपीसाला। अशा प्रकारे आपल्याला एक छोटासा मोरपीस आणि तो खाली कुठे पडणार नाही त्याला सांगून ठेवायचं, तो कोणाच्या पायदळी येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला एक मोरपीस एखाद्या शुभ मुहूर्तावर हल्ली तुम्ही स्वामींच्या जवळ ठेवा, पूजा करा, स्वामींजवळ पायांशी लावा आणि गणपती बाप्पांच्या पायांशी लावा आणि तो मोरपीस तुम्हाला तुमच्या मुलांच्या बॅगमध्ये ठेवा किंवा त्यांच्या एखाद्या बुकमध्ये ठेवला तरीही चालेल। अशा प्रकारे तुम्हाला उपाय करायचा आहे। आता बरेच जण सांगतात की माझा दरवाजा दक्षिण दिशेला आहे तर काय करू, आता हनुमानाचा फोटो लावू की नको लावू, आता हनुमान हे ब्रह्मचारी आहे, आता त्यांचा फोटो लावायला चालतो की नाही। अशा प्रकारे तर आपल्या दरवाजावरती तुम्हाला एक गणपती बाप्पांचा फोटो लावायचा आहे। आता सांगतात की गणपती बाप्पांची पाठ घराकडे नको आहे, असं काही नाही, फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्याला पाठीकडनं दर्शन घ्यायचं नाही, गणपती बाप्पांचं समोरूनच दर्शन घ्यायचं। घरावर तुम्हाला म्हणजे भिंतीला लावायला चालतो तर तुम्हाला तुमच्या दरवाजावरती एक गणपती बाप्पांचा फोटो लावायचा आणि त्या फोटोवरती तुम्हाला 3 असे मोरपीस लावायचे दक्षिण दिशेला असेल तर, आणि सकाळ संध्याकाळ आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा दोन्ही टाइम आपल्या दरवाजाला, मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या दरवाजाला धूप अगरबत्ती दिवा ओवाळायचा म्हणून याने तुमच्या घरातील वास्तुदोष नाहीसे होतात। त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। ज्यांच्या घरामध्ये वास्तुदोष आहे त्यांनी हा उपाय अवश्य करा। आता तिसरा उपाय सांगेल, तुम्हाला रात्री जर झोपच येत नसेल, तुम्ही खूप जागरण करत असाल, तुम्हाला भीती वाटत असेल किंवा अचानक स्वप्न पडत असतील भीतीदायक किंवा विचित्र अशी चित्र दिसत असतील झोपेमध्ये, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांना रात्री लवकर झोप येत नाही 12-1 वाजेपर्यंत, आता कुणाला टेन्शन असतं त्यामुळे कोणाला झोप येत नाही, तर झोप न येण्याचं कारण आपण टेन्शनमध्ये असतो किंवा जास्त विचार करतो की चिंता करतो, त्यामुळे आपल्याला लवकर झोप लागत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा वेळी तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा हे मोरपीस भेटतात, तिथून तुम्हाला मोरपीस आणायचे आहे। एक मोरपीस घ्या आणि तो तुम्हाला तुमच्या उशीच्या कव्हरमध्ये घालून असा सरळ ठेवायचा आहे आणि तो तसाच ठेवून द्यायचा। ज्यावेळी तुम्ही उशीची कव्हर स्वच्छ करणार आहात तो तुम्हाला काढून ठेवायचा आणि जेव्हा तुम्ही उशीची कव्हर साफ केली तेव्हा परत तो घालून ठेवायचा। जोपर्यंत तो खराब होणार नाही तोपर्यंत तोच राहू द्यायचा। जेव्हा तो खराब झाला तेव्हा तो तुम्हाला आता झोप यायला लागली, तुम्हाला म्हणजे भीती वाटत नाही आहे, स्वप्न पडत नाही आहे, तर तेव्हा तुम्हाला तो काढून एखाद्या पाण्यामध्ये विसर्जित केला तरीही चालेल। तुमच्या घरामध्ये तुम्हाला दक्षिण पूर्व भिंतीला मोरपीस लावून ठेवायचे आहे। तुम्ही 11 ठेवा, 21 ठेवा, 5 ठेवा, 7 ठेवा किंवा 2 ठेवा, ते कशा प्रकारे ठेवायचे तुम्हाला असे लावून ठेवायचे आहे। म्हणजे खास करून ज्या नवऱ्या बायकोंची किंवा माझ्या ताई दादांची म्हणजे जी बेडरूम आहे आपली स्वतःची, तिथे जर तुमचं पटत नसेल, भांडण वगैरे होत असतील किंवा सतत कोणत्याही कारणावरून चिडचिड होत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 मोरपीस किंवा जास्त असले तरीही चालेल, ते तुम्हाला असे क्रॉसमध्ये तुमच्या बेडरूममध्ये लावून ठेवायचे आहे। याने तर काय होतं, आणि सोबत एक कृष्णाचा फोटो म्हणजे आपला भगवान बाळकृष्णांचा फोटो, तुम्हाला फोटो फ्रेम, मूर्ती नाही, फोटो फ्रेम तुम्हाला लावून ठेवायची आहे। पूर्व दिशेलाच म्हणजे पूर्वेच्या भिंतीलाच लावायचे आहे। यानेही
तुमच्या नात्यामध्ये खूप सुधारणा आणि फरक पडतो की नाही नक्की पहा. उपाय कसे वाटतात आणि करून बघा जा, आणि ज्यांना रिझल्ट मिळाला त्यांनी कमेंटमध्ये अवश्य सांगा. म्हणजे जे कोणी करणारे आहेत त्यांचाही उत्साह वाढतो आणि मलाही एक व्हिडिओ करताना मलाही एक उत्साह निर्माण होतो. त्यासाठी ज्यांना आधीच्या उपायामुळे जर कोणाला म्हणजे ताई दादांना कोणाला फायदा झाला असेल त्यांनी कमेंटमध्ये अवश्य सांगत जावा की मला या उपायाचा फायदा झाला म्हणून. किंवा आणि एक सांगेन, उपायांचा फायदा लगेच होणार नाही, थोडा वेळ द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. किमान 2-3 महिने 4 महिने तुम्हाला तुम्ही जो पहिला उपाय केला तो उपाय तुम्हाला कंटिन्यू करत राहायचा आहे. तुम्ही ज्या इच्छेसाठी करत असाल तोच उपाय तुम्हाला कंटिन्यू 3 महिने तरी लगातार करायचा आहे. आणि नंतर दुसरा उपाय सोबत तुम्ही दुसऱ्या इच्छेसाठी दुसरा उपाय करू शकता. पण तुम्ही पहिला उपाय 3 महिने करून बघा, नाही त्याने फरक पडला तर नंतरचा जो दुसरा उपाय आहे त्या इच्छेसाठी तुम्ही दुसरा उपाय घेऊ शकता. एखाद्या उपायाने समजा कोणाकोणाला नाही फरक पडत, अशा प्रकारे तुम्हाला आपल्या उपाय करायचे आहे आणि उपाय करा म्हणजे तुम्हाला फरक पडेल. कारण मला पडला तुम्हाला का पडणार नाही, मला गॅरंटी आहे की मी जे तुम्हाला उपाय सांगते त्याचा तुम्हाला अवश्य फायदा होणार आहे. कारण मला झालेला आहे तो तुम्हाला व्हायलाच पाहिजे. आणि सोबत कष्ट करा, कर्म चांगली करा आणि देवभक्ती करा, तरच तुम्हाला उपायांचा फायदा होईल. नुसतं बसून आणि नुसतं हे करून तुम्हाला फायदा होणार नाही. सर्व आपल्याला कामं करून, देवधर्म करून, सर्व काम करून, आपल्याला सगळ्या गोष्टी करून आपल्याला उपायही करायचे आहे. म्हणतात दवा आणि दुवा, त्यासाठी आपल्याला सर्व कामं करून आपल्याला उपाय करायचे, देवांची सेवा करायची, देवभक्ती करायची आणि सोबत आपलं कामाचं रुटीनही ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला देवभक्ती करायची आणि उपाय करत राहायचे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.